नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील आहे। शेवटपर्यंत नक्कीच बघा। कांद्याच्या भावात खरंच तेजी आली की व्यापाऱ्यांची खेळी आहे। त्याच मित्रांनो, कांद्याच्या भावात मोठी तेजीची शक्यता आहे का, त्या संबंधीची सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोडला बेल आयकॉन म्हणजे घंटा वाजवू नका, जेणेकरून मी ज्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे कांदा भाव संदर्भातील। शेवटपर्यंत नक्कीच बघावी आणि नंतर तुमचं मत प्रतिक्रिया त्या संदर्भात काय असणार आहे कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता। चला तर मित्रांनो, सविस्तर संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करतो आहे। जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहात, कांदा खरंच तेजीत की व्यापाऱ्यांची खेळी, कांद्याच्या भावात मोठी तेजीची शक्यता आहे का? कांदा बाजारात मागील 4-5 दिवसापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत। कांद्याचे भाव वाढून अनेक बाजारात 2500 ते 800 रुपयापर्यंत पोहोचले होते, पण कालपासून पुन्हा मार्केट कमी होऊन 300 रुपयापर्यंत तुटले। बाजारात 2 दिवसांमध्ये भाव 300 ते 500 रुपयांनी वाढले आणि पुन्हा 300 रुपयांनी कमी झाले। दक्षिणेतील बाजारात कांद्याचा भाव चढ उतार या ठिकाणी हे उतार सुरू आहे, त्यामुळे त्याप्रमाणे देशातील बाजारातही चढ उतार दिसत आहे असे व्यापारी सांगत आहे। तर शेतकऱ्यांनी बाजारात आवक वाढवावी यासाठी शेतकऱ्यांची ही खेळी आहे असे शेतकरी सांगत आहे। 4 दिवसापूर्वी सोशल मीडियावर 3400 ते 3500 रुपयाच्या पावत्या फिरत होत्या, त्यामुळे बाजारात कांदा भावात मोठी वाढ झाल्याची चर्चा सुरू झाली। कांदा पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आला, कांदा आणतोय डोळ्याला पाणी, अर्थकारण कोलमडले अशा नेहमीच्या बातम्या सुरू झाल्या। पण कांद्याचा वाढलेले भाव 2 दिवसांमध्ये पुन्हा 300 रुपयांनी कमी झाला, त्यामुळे बाजारात आणखीन चर्चा सुरू झाली। या ठिकाणी बघितलं, बाजारात पावसामुळे कांदा आवक कमी होत होती, ही आवक वाढावी, दर वाढले म्हणून शेतकऱ्यांनी बाजारात या ठिकाणी कांदा आणावा यासाठी 2 दिवसासाठी व्यापाऱ्यांनी भाव वाढवले असे शेतकरी सांगत होते। तर सोशल माध्यमातून फिरणाऱ्या पावत्या या व्यापाऱ्यांच्याच मालाच्या होत्या असे काही शेतकऱ्यांनी सांगितलेले आहे। व्यापाऱ्यांचं म्हणणं वेगळं आहे। दक्षिणेतील राज्यात कांद्याचा भाव 3500 रुपयापर्यंत पोहोचला होता, त्यामुळे राज्यातही कांदा 2500 ते 800 रुपये दरम्यान पोहोचला, पण 2 दिवसापासून पुन्हा येथील मार्केट कमी झाले आहे, त्यामुळे आपल्याकडील भाव कमी झाले आहेत। कांदा भावात हे चढ उतार होण्यामागे बाजारातील कांदा आवक किंवा व्यापाऱ्यांची खेळी याची काही संबंध नाही। पुढे कांद्याच्या भावात कमी जास्त झाल्यास याचा परिणाम असेही व्यापारी म्हणतात। कांद्याला भावात अचानक वाढ झाल्यानंतर मात्र अनेक शेतकरी कांदा विक्री वाढवत आहेत। बाजारात वाढत असलेली आवक वाढल्याचा दरावर दबाव येऊ शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार स्थिरावल्यानंतर आवकेचा दबाव वाढणार नाही। त्याच मित्रांनो, या ठिकाणी असे विक्रीचे नियोजन करावे असे आवाहन अभ्यासाकडून केले जात आहे। धन्यवाद। महाराष्ट्र।